रावसाहेब आव्हाड, रवींद्र आव्हाड आणि मी तिघजण एकत्रपणे अभ्यास करत असत. संध्याकाळी कधी गरज पडली तर मसाले भात बनवून आम्ही खात. दररोज रात्री मुख्याध्यापक गवी कुलट सर अभ्यासाच्या वेळी वर्गावर चक्कर मारत. कधी कधी ते वर्गातच पुस्तक वाचत बसत. त्यामुळं गुपचूप वाचन करावे लागत असे. कधी कधी ते पुस्तक टेबलावर ठेवून बाहेर गेले की मी हळूच उठून ते कोणतं पुस्तक आहे ते बघून येईल. धायतडक सर पण कधी कधी रात्री चक्कर मारत. त्यावेळी शाळा मास्तर किंवा सर दुसरा कोणताच व्यवसाय करत नसत. त्यामुळे शाळेतील मुलं आणि शाळा याचाच विचार ते सर्वत्र करत असत. त्यामुळे गावकरी सर्व मास्तरांना किंवा सरांना मनापासून स्वीकारत, मनापासून त्यांच्यावर प्रेम करत असत. चिचोंडीत शाळेचं वातावरण मोठं एकदम भारलेलं असं. शाळा भरताच प्रार्थनेचे मंजूळ स्वर कानी येत. ज्या मुलांनी युनिफॉर्म घातलेला नाही तसेच जे उशिरा येत त्यांना हातावर फटके बसत. जर कुलट सर समोर असतील तर बसलेला फटका हा दिवसभर आठवत राहील. पण कोणीही हुकीचूक कधी करत नसे, कारण प्रेमही तेवढंच मिळत असे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीतही सर चक्कर मारत असत. तेव्हा कळत नव्हतं, पण आता असं वाटतंय की ते कोण जेवले कोण नाही, कोणाकडे डबा आहे की नाही ते पाहत असावे. GR देखणे सर, SK संचिती सर, AM बापना सर, आंबेडकर सर, कुलकर्णी सर, रुपनर सर आणि गीते सर असे सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवून असत. एकदा कोणती तरी निवडणूक आलेली होती आणि एक जॅकेटधारी पांढऱ्या शुभ्र कपड्यातील छोटा माणूस नांगरधरी शेतकऱ्याचा चिन्हावर उभा राहिलेला होता. शाळेतील सर्व शिक्षकांना मत मागण्यासाठी तो व्यक्ती आलेला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं पत्रक मी खूप दिवस वहीत जपून ठेवलेलं होतं. पुढं नंतर समजले ते आमदार बबनराव ढाकणे होते आणि तेच पुढे केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री झाले. त्यावेळी मला डबल बारवर चढता येत नव्हतं. धायतडक सर नेहमी म्हणायचे, सगळ्या विषयात पास होशील पण खेळात नापास होशील. डबल बारवर चढायचं शिकून घे. आयुष्याच्या त्या वळणावर जीवनातील सर्व खेळ खेळण्याचं सामर्थ्य श्री आनंद विद्यालय चिचोंडी या विद्यालयाने दिलेलं होतं. 10वीचे विद्यार्थी सर्व पाथर्डीला परीक्षा देण्यासाठी जात असत. म्हणजे 10वीसाठी पाथर्डी हे केंद्र होतं. मग पाथर्डीमध्ये परीक्षेपुरतं राहण्याकरता जागेची आवश्यकता होती आणि आमचा मित्र संतोष कोवाड तिथे रूमवर राहत होता. मग त्याच्याच रूमवर मी राहिलो आणि त्याच्यासोबतच मेस लावली. सर्व पेपर बऱ्यापैकी गेले. 50 ते 55% पडतील असा माझा अंदाज होता. पण इतरांनी कोणी जर विचारलं तर मी 60-65% सांगत असे. काही दिवस सुट्टीसाठी आम्ही मातोरीला गेलो आणि 10वीची परीक्षा दिल्यानंतरचा मनसोक्त आनंद मातोरीमध्ये लुटला.